pure, consistent, and market. काय सुरेख कलाकृती आहे राव. Java begins with primary data processing. Now let's upgrade your file from size and final transfer to the milling section. Here, the grounds are downloaded in the file to bed flow and the file location. Running for templates, the automatic either transferring the data cycle, air temperature line cycle, or promise. After running, control flow stabilizes the file. Finally, the packaging line काय होय रेल आहे राव. रेल असल्यागतच बनवले बीन्स. ते काय होतंय आपल्याकडे झाड बारकीच राहतात 1-1.5 फुटाची. हे जरा वर वर याला कसं काय चढलाय आपले पसरत चालते. हे राईस मध्ये टाकले पुलाव बरोबर. आडवंटा कंपनीचं आहे ते. मस्त आहे वान मस्त आहे. कलर चांगला आहे तिचा कलर. शेतकरी मित्रांनो हे पण एक शेतकरीच आहेत आपल्यासारखेच बघायला आलेले. पण आता ही जी काही बीन्स लावलेले इथं आपल्याकडे छोटे राहतात हे मोठे. आता हे शेतकऱ्यांचा आता बोलता विषय निघाला तर हे शेतकरी हा वाण करतात. तर आपण त्यांच्याकडूनच आपण घेऊ की हे वाण शेतकऱ्यासाठी पोर्टेबल आहे का कसं आहे. ॲडव्हान्टेजचं सीमा आहे. हां सीमा आम्ही दरवर्षी बीन्स करतोय. म्हणजे आमच्याकडे बीन्स म्हणजे याला चवळी मानतात, फरची मानताय आमच्याकडे बरं या बीन्सला. आणि याचं उत्पन्न इतकं खास आहे का मार्केट बी परवडतं आणि तोडायला बी सोपं असतं. सरासरी 12 ते 15 टन ॲव्हरेज भेटतं याला. 12 ते 15. आणि याचा एवढा फायदा आहे का ॲव्हरेज पण चांगलं आहे याचं. मार्केट बी चांगलं आहे आणि जास्त प्रमाणात बीन्सची लागवड आमच्या पट्ट्यात बीन्स लवकर करीतच जात नव्हती. पण आता मागच्या वर्षीपासून सगळ्यात जास्त बीन्स करताय आणि सीमाची ही व्हरायटी 1 नंबर व्हरायटी. आता शेतकऱ्यांचा ह्यो माल जर तोडायचं म्हटलं तर ह्यो सांगणारा माल आहे. सांगणारा माल आहे. आता कसं आहे दुसरी मिरची झाली याला तोडायला जरा टाइम तसं हा सांगणारा माल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही व्हरायटी केली तर काय काहीच अडचण नाही. एक महिला मजूर म्हणजे लय करून आपल्याकडे मजूर तोडताना महिलाच तोडतात. एक महिला कमीत कमी 60 ते 70 किलो एखादी 1 टन एक दिवसात तोडते ही बीन्स. हो शेतकरी मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी एक चांगला वाण आहे हा. आता याच्यामध्ये फिरलो मी तर हा माल मला चांगला आवडला. याच्यावरती तुम्ही बघू शकता टेम्पलेट ही व्हरायटी तुम्ही सीमा घेऊ शकता. टोमॅटो मस्त वाण आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असताना. जर हार्वेस्टिंग होऊन गेली असती तर प्रॉब्लेम आला असता. हा बीट आहे आडवंटा कंपनीचं बीट आहे. ते लालिमा आहे काय. हा लालिमा. आता ही तर कोणता वाण आहे हा सगळा एकच आहे का लालिमाच आहे का अख्खा. शेवटी एकच वाण आहे ना तिकडे लावलेलं. माझी कंपनीचा आपला लोटस व्हरायटी आहे कोबीमध्ये. बरं त्याची खासियत अशी आहे का 800 ते 1200 ग्रॅमपर्यंत गड्डा जातो तुमचा. बरं आणि पूर्ण नारळी शेप आहे. होल्डिंग कॅपॅसिटी पण जास्त आहे. आणि मेजर आता व्हरायटींच्या याच्यात 55 ते 60 दिवसात हा पत्ता कोबी रेडी होतो. 45 ते 60 दिवस. 60 दिवसामध्ये.
शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असताना त्यांचं म्हणणं आहे की ह्या कुबूला छोटा जरी बघितला टणकपणा असा- पण पाहू शकता, पूर्ण कॉम्पॅक्टनेसपणा पण भरपूर आहे गड्ड्यामध्ये. 800 ते 1200 ग्रॅम पर्यंत त्याची साईज जाते. साईज मी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बारक्यातल्या बारक्याला जरी असं हाणून बघितलं तरी पण तो कडकच लागणार तुम्हाला. व्हरायटी चांगली आहे. लोटस शेतकरी मित्रांनो ही सगळ्यात 40 ते 45 दिवसामध्ये ते 50 दिवसामध्ये ही व्हरायटी तुमची परिपक्व होऊन हार्वेस्टिंगसाठी येते. 45 ते 50 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते. शिवान अर्ली बर्ड किती दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते हे? 45 दिवसात हार्वेस्टिंग होते ना अर्ली. मस्त व्हरायटी.